विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत. पाहताची होती दंग आज सर्व संत, विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत. युगे 28 उभा विठू विटेवारी, धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी. अनाथांचा नाथ हरी असे दयावंत, विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत. कुठली ती होती माती कोण तो कुंभार, घडविता उभा राहे पहा विश्वंभर. तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत, विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत. पाहुनी या विटेवरी विठू भगवंत, दत्ता म्हणे मन माझे होई तेथे शांत. गुरु कृपे साधियला मी आज हा सुपंथ, विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत. त्यांची मंडळी त्यांचं नाव पृथ्वी तीर्थाने जगदेवराव शर्माना, बाळाबाई शर्माना, यशपी तर्पणा, सागरीपती दक्षिण नंदाबाई आणि 6 बहिणी. दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता. किती अंत आता पाहशी अनंता, किती अंत आता पाहशी अनंता. दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता. त्याची सेवा कुंडलिकाची, माय पिताची सेवा कुंडलिकाची. भक्ती पाहिली तू गोऱ्या कुंभाराची, भक्ती पाहिली तू गोऱ्या कुंभाराची. कैसे येणे भावे तुझे कृपावंता, कैसे येणे भावे तुझे कृपा
दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता. ऐकताच वाणी संत चोखोबाची, ऐकताच वाणी संत चोखोबाची, साक्षात प्रगटे मूर्ती विठ्ठलाची, साक्षात प्रगटे मूर्ती विठ्ठलाची. ऐसे दान देशी तुझ्या प्रिय संता, ऐसे दान देशी तुझ्या प्रिय संता. दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता. तूच जन्म देता, तूच विश्व करता, तूच जन्म देता, तूच विश्व करता. जन्म देता, तूच विश्व करता. मन शांत होई तुझे गुण गाता, मन शांत होई तुझे गुण गाता. हीच एक आशा पुरवी तू आता, हीच एक आशा पुरवी तू आता. दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता. किती अंतराता पाहशी अनंता, किती अंतराता पाहशी अनंता. दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता. ये गा विठाबाई, माझे पंढरीचे आई. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई. माझे पंढरीचे आई ग, माझे पंढरीचे आई. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई. बसा खाली, खाली बसून पडा.
पाहुणे नामयाची जनी ये ग विठाबाई ये ग विठाबाई ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई ग विठाबाई ये ग विठाबाई 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 भाग्यवंता खारी भजन पूजन 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 ज्याची वाट पाहे ज्याची वाट पाहे रघुनंदन रघुनंदन भाग्यवंता खारी भजन पूजन भाग्यवंता खारी भजन पूजन भाग्यवंता खारी भजन पूजन भाग्यवंता खारी भजन पूजन जगाच्या बाजारी सर्व काही मिळे जगाच्या बाजारी सर्व काही मिळे जगाच्या बाजारी सर्व काही परी हे दुर्लभ परी हे दुर्लभ हरी रूप पाहता
ही कोंडीने काय असं किंवा गोष्टी माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा. माझ्या वडिलाची
माझ्या वडिलांची मिराशिका देवा तुझी चरण शिवा पांडुरंगा उपवास पारिणी राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हाला मी वंश परंपरा दास मी अंकित तुका मोकलिता लाजकवन उपवास पारिणी राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हाला मी विठ्ठल त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार व्हावा दिसत पुरत असू का ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा गुरुला पावन गरुड चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर गुरुगिरी संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबराच्या अभंगातून आपल्या वडिलांच्या परंपरेविषयी स्वाभिमान व्यक्त करतात विडावलं परंपरेविषयी आपल्या सर्वांचा आदरणीय वंदनीय सर्वांना वंदनीय असणारे व्यक्तिमत्व वैकुंठवासी शंकरराव अप्पा देवबा ससाने अप्पांचं हे तृतीय पुण्यस्मरण त्यांचा समस्त ससाने परिवार त्यांच्या परिवारातील सर्वच व्यक्तिमत्व आदरणीय आईसाहेब शांतताई ससाने असतील आणि त्यांचे चारही चिरंजीव अनिल भाऊ संजय भाऊ राजेंद्र भाऊ आणि बाळासाहेब भाऊ 4 मुलं आणि 1 कन्या सौभाग्यवती नंदताई दिलीप शिंदे असा हा यांचा मोठा परिवार 4 बंधू आहेत पण कुटुंबामध्ये एक विचार आहे जसे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न त्या पद्धतीनं रामराज्य या कुटुंबामध्ये आहे आणि म्हणून हे वडिलांचं तृतीय पुण्यस्मरण या परिवाराच्या विशेष सौजन्यातून आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून संपन्न होत आहे विडावलं या कार्यक्रमाचं निमंत्रण पंखे बंद करतात 2 मिनिटं आणि एवढं उकडणार बिना आता काही वातावरण ज्यांच्याकडून मला मिळालं एक कमी ठेवा बोलतो माझे अत्यंत प्रेम करणारे आपल्या परिवारातील जवळचे पाहुणे पुंडर चिंचोलीचे आमचे राजेंद्र धांडे त्यांच्या विशेष आग्रहातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे कारण पालखी सोहळ्यामध्ये
शक्यतो मी कीर्तनच करत नाही, कारण तुकोबांच्या सोहळ्यामध्ये आमचीच दिंडी असते 77 क्रमांकाची. आम्ही सगळे दिंडीतून आलेलो वारकरी आहोत. परंतु आमच्या दांडेदादांचं माझे विशेष प्रेम आणि याही परिवाराने विशेष आग्रह घेतला, त्यामुळं पालखी सोहळा सोडून पहिल्यांदाच अख्ख्या पालखी सोहळ्यात अशी घटना आहे की ह्या पालखी सोहळ्यातलं हे बाजूला येऊन कीर्तन करण्याची वेळ. परंतु असो, इकडे येऊन सुद्धा आम्ही भगवंताचा जे जे कार्य करतो याच्याविषयी आम्हाला आनंद आहे. विठ्ठल या निमित्तानं उपस्थित सर्व रतिय महारथी मंडळी, या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे, सुंदर अशी गायनाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती, बोल नको बस, ज्यांची सुंदर चाल आपण ऐकली, असे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, भजन सम्राट, महाराष्ट्राचा लाडका आवाज आमचे ओंकार महाराज जगताप यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. टीव्हीच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण त्यांना नेहमी पाहिलं असेल, ऐकलं असेल, असे नामवंत गायनाचार्य ओंकार महाराज. ते आमच्या दिंडीचे नेमाचे गायक आहेत आणि त्याच्यामुळे आज ते योगायोगानं कार्यक्रमाला सोबत आहेत, नाही तर महाराजांच्या तारकासारख्या त्यांच्याही तारका बुक असतात. पण आज या ठिकाणी त्यांची विशेष उपस्थिती आहे, म्हणून ओंकार महाराजांना मनापासून धन्यवाद. सुंदर असे गायनाचे सत् करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती, महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, भजन सम्राट, माझे बंधू हरिभक्त परायण प्रवीण महाराज पठाडे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. नेहमी माझ्यासोबत सावलीसारखे असतात असे आमचे प्रवीण महाराज, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आमच्या दिंडीमध्ये परंपरेने चालणारे आमचे निष्ठावंत वारकरी हरिभक्त परायण आमचे बाजीराव महाराज रासवे, बाजीराव महाराजांनाही मनापासून धन्यवाद. कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे, महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य, मृदुंग महामेरू, माझे अतिशय जवळचे मित्र आमचे सचिन महाराज मुंडे, सचिन महाराजांची या ठिकाणी विशेष उपस्थिती, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. सुंदर असे मृदुंगाचे साथ जे करत आहेत हरिभक्त परायण आमचे जाधव महाराज, मृदुंगाचार्य जाधव महाराज, त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती. आदी करून परिसरातील सर्व टाळकरी, माळकरी, वारकरी, विनेकरी, हार्मोनी वादक उपस्थित, सर्व मातृवर्ग, पितृवर्ग सगळ्यांच्या नावानं नतमस्तक सेवेला प्रारंभ. श्राद्ध वेगळं, पुण्यतिथी वेगळी, पुण्यस्मरण वेगळं. श्रद्धा ठेवून केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. त्यांच्या जाण्यानं आजच्या तिथीला पुण्यता प्रदान होते, त्याला पुण्यतिथी म्हणतात. आणि त्यांचं स्मरण केलं आपल्याला पुण्य मिळतं, त्याला पुण्यस्मरण म्हणतात. आपांचं जीवन, त्यांची मुलं असतील, हे सर्व कृषी प्रधान म्हणजे प्रगतशील शेतकरी आहेत. काळ्या आईची सेवा करतात आणि त्याच्यातून हे वैभव निर्माण झालेलं आहे. आणि आपांनी तसे संस्कार त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर केले. स्वतः काळ्याचे विषय वेगळे, समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये, संप्रदायाची सुद्धा त्यांच्या मनामध्ये विशेष आवड होती. आणि अशा या समाजसेवकाचं, समाजाविषयी तळमळ असणाऱ्या व्यक्तीचं हे पुण्यस्मरण आहे. वडील सुद्धा भाग्यवान असावे लागतात. त्याच वेळेस त्या वंशामध्ये जन्माला आलेली मुलं आणि मुली हे सात्विक विचाराचे जन्म घेत असतात. म्हणून बाप असावा, पण कसा असावा? जगी आईसा सुद्धा भाग्यवान असावा लागतो. त्याच वेळेस चांगले रत्न त्या कुटुंबामध्ये घडत असतात. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमट, असं शून्यातनं विश्व निर्माण करून आपल्या मुलांवर, आपल्या परिवारावर सुंदर संस्कार घडवले. समाजामध्ये आदर्श विचाराचं कुटुंब निर्माण केलं. हे भाग्यवान बापाचं लक्षण आहे. विडवलं बाप नसल्यानंतर जीवन जगणं किती अवघड आहे. स्वतःवर प्रसंग येतो त्यावेळेस अरे म्हातारा बाप असू द्या, पण बापाची फाटकी चप्पल जर दारात काढली असेल तर घराला सुद्धा शोभा आहे. माझ्या घराचा बाप जिवंत आहे. ज्या घरात बाप नाही त्या घराला घरपणच नाही. माय बाप हा घराचा आधार आहे. अशा या
बाबांचं हे पुण्यस्मरण आहे. जन्म आहे त्याला मृत्यू आहे, प्रत्येकाला माहितीच बसणाऱ्यापैकी कुणाला माहित नाही. ओव्या अभंग पुरावा प्रमाणे तुमच्या सगळ्यांच्या पाठ झाले तर हे उपजिते नाशेन देहाच्या गावाला जीर्ण व सरसांडी देणे यादासाठी केला शेवट तो बाला देह जायला जायला क्षणोक्षणे हाचीन काळाची उडीन घडी घडी काळण तो सगळं उघडून पेलाय. वस्तुस्थिती सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारे हुशार. तुम्ही काही कमी महाराज वाट लावली नाही तर सांगणाऱ्याच्या फक्त प्रमाण पाटे, गाणाऱ्याच्या अभंग पाटे, बसणाऱ्याच्या गाता पाटे, त्याच्या काहीच पाठ नव्हते. दिल्लीचा मालकही मला काय सांगायचंय, सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारे हुशार असतात. म्हणून तर माऊली म्हणले प्रभू मी महेशाची मुरली मी दुबळा. प्रत्येकाला माहिती आहे जन्म मृत्यू एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. पकवास घेतला की गट्टा फुकट, पिटी घेतली भाता फुकट, माईक घेतला वायर फुकट, शर्ट घेतला खिसा फुकट, बिस्लरी घेतली टोपण फुकट, मोबाईल घेतला चार्जर फुकट, गाडी घेतली टिपणी फुकट, जन्म घेतला मृत्यू फुकट. विठ्ठल एक म्हणला मला नको वाटतं, तुला काय वाटतंय नाही तर ह्याला किंमत नाही, तर यमाला काय वाटतं ह्याला किंमत आहे. आपण जरी मृत्यूला विसरलो तरी मरण आपल्याला विसरत नाही. मग प्रश्न असा आहे, जन्माला येणारा जर जाणारच आहे तर देवानं येऊनच कशाला काय गरज आहे. आई बाप बहीण भाऊ प्रेम माया आपुलके जेवण संसारण परमार्थन शेती दारण पाईपलाईन मोटरीन पाणी निरी नुसतं धिंगाणच गरजच काय. येणार जाणार मग येऊनच कशाला द्यायचा. उत्तर आहे का जन्माला येणं दुःख नाही, मरण येणं दुःख नाही. एवढा सुंदर नरदेह मिळून चांगलं जगता येत नाही हे खरं दुःख आहे. किती दिवस जगले ह्याला किंमत नाही, कशा जगले ह्याला किंमत आहे. म्हणून जीवन असं असावं उत्तमाची मरण्याचे सरे उत्तमचे उरे किरते मागे. किती दिवस जगले ह्याला किंमत नाही, कसा जगले ह्याला किंमत आहे. क्रिकेट मध्ये तू ओव्हर किती खाल्ले ह्याला किंमत नाही, तू रन किती काढले. तू 12 ओव्हर खेळला आणि 3 रन आउट झाला, तुला सिलेक्शन कोणी केलं त्याला जात काय काढून. नुसत्या बॉल खाण्याला रन तो रिझल्ट काय दिला बाबा. तसं आयुष्याची लांबी किती याला किंमत नाही, आयुष्याची खोली आयुष्याच्या आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्य किती ह्याला किंमत नाही, पण त्या आयुष्यातला साधन म्हणून तू सच्चिदानंद पदवी घेतली का ह्याला किंमत आहे. 22 वर्ष माझ्या ज्ञानोबऱ्यांचं जीवन आहे, पण 10 लाख वारकरी सोबत चालवण्याची ताकद आहे का ना. एवढा मोठा सोहळा आहे, कोणाला निमंत्रण सुद्धा नाही. सोहळा काय वार काय का देऊ. आणि सांगण्याचा उद्देश 22 वर्षाचं जीवन का महाराष्ट्र माझ्या ज्ञानोबऱ्यासाठी वेडा झालाय. सुखदेव राजगुरू भगतसिंग 23 वर्ष गावातल्या प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये त्यांचे फोटो आहेत. काय जीवन जगण्याचं कळस. संभाजी महाराज 32 वर्षे धर्मवीर म्हणलं की त्यांचंच नाव पुढे येतं. विवेकानंद 39 वर्षाचीच लांबी मायबाप, पण 150 पेक्षा जास्त देशात त्यांचे विचार आजही आत्मसात केले जातात. 51 वर्ष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन प्रत्येकाच्या मनामनामध्ये त्यांनी घर केले. लांबी किती याला किंमत ना, आयुष्याची खोली किती. आणि तसं ज्ञानोबऱ्याच्या जीवनात लांबी कमी पण खोली. तुका म्हणे नेनो युक्तीची खोली म्हणून ठेविली पाहिली होईल. पण आयुष्य किती आहे याला किंमत ना, आयुष्य कसं आहे याला किंमत आहे. असं आदर्श जीवन आदरणीय आपण या ठिकाणी
आपल्या जीवनाची गाथा यशस्वीपणे संपन्न केली आणि त्यांच्याच विचारावर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांची चारही मुलं आपल्या जीवनाचं मार्गक्रमण करत आहेत. सांगण्याचा उद्देश वंशाला संपन्नता प्राप्त होण्यासाठी त्या वंशामध्ये एखादा मूळ पुरुष हरिभक्त असावा लागतो. त्याच वेळेस त्या वंशामध्ये चांगल्या विचाराचे रत्न घडत असतात. परंपरेला किंमत आहे. ज्ञानोबा म्हणतात मी वारकरी झालो माझ्या परंपरेतच परमार्थ आहे. हरिहर पंत, शुद्धपन पंत, गोविंद पंत, गोपाळ पंत, त्र्यंबक पंत, विठ्ठल पंत मग ज्ञानोबा आहे. नाथ महाराज म्हणतात मी वारकरी झालो माझी परंपरा वजनदार आहे. भानुदास सूर्यनारायण चिकरपाणी मग नाथ महाराज. तुकोबा म्हणतात मी वारकरी झालो माझा एका पिढ्याचा परमार्थ आणि 8 पिढ्याचा परमार्थ आहे. विश्वंभर बाबा हरी विठोजी पदाजी शंकर कानोबा बोलबन 8वी पिढी जगद्गुरु तुकोबा आहे. 8 पिढ्या पंढरपूरची वारी केली म्हणून भगवंत तुझ्या चरणाची सेवा करणं माझ्या वडिलांची परंपरा आहे. अभंगाच्या पायऱ्या माझ्या वडिला परंपरा आहे आणि या परंपरेबद्दल मला स्वाभिमान आहे. ठीक आहे महाराज, पहिलं चरण ऐकल्यानंतर आमच्या असं लक्षात आलंय की तुकोबाराय म्हणतात माझ्या वडिलांविषयी मला स्वाभिमान आहे. पण ठीक आहे, माझ्या वडिलांचे म्हणतात, पण वडील या शब्दाचा अर्थ नेमका काय? फक्त जन्म देतो तेच वडील असतात का? नाही, वडिलांचे अनेक प्रकार आहेत. जन्म देणारे तर वडीलच असतात, परंतु आपल्या शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे पिता सांगितलेले आहेत. गुरुला सुद्धा वडीलच म्हणलेलं आहे, भगवंताला सुद्धा वडीलच म्हणलेलं आहे आणि संतांना सुद्धा वडीलच म्हणलेलं आहे. मग तुकोबाराय नेमका कोणत्या वडिलांची मिराशिका देवा सांगतात ह्याचं चिंतन करणं गरजेचं आहे. विडवलं जगद्गुरु तुकोबाराय जन्म देणाऱ्या वडिलांविषयी तो स्वाभिमान व्यक्त करतातच, पण खऱ्या अर्थाने जर वडील कोण असतील तर आपल्या अगोदर जे साधू संत होऊन गेले ते सुद्धा आपल्याला वडिलांसमान येत वडील जे जे करीते तया नाम धर्म किंवा तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित की आणि या संत महात्म्याने ही परंपरा आणि तुझे चरण सेवा पांडुरंगाने त्यांची परंपरा मी पुढे चालवतोय. काय परंपरा? तुझ्या चरणाची सेवा करणं. तसं आज याही ठिकाणी आपल्या वडिलांच्या विचाराची परंपरा त्यांची चारही मुलं या ठिकाणी पुढे चालत आहे आणि वडिलांविषयी स्वाभिमान व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस आहे.
आणि पुण्यस्मरण करणं, श्राद्ध करणं ही बोटावर मोजण्यासारखे माणसं सध्या राहिलेले आहेत. काय झाले, पैसा झाला जास्त आणि धर्म चालाय बुडत. त्याच्यामुळे आचार्य विचार हेमिंग मारते थोडं, ते व्यवस्थित करायचं, ठणखान करते, स्पष्ट करा, साधा अवस्था इथलं खाली कळलं पाहिजे फक्त व्यवस्थित. हॅलो, पैसा असला म्हणजेच असे कार्यक्रम होतात असं अजिबात नाही. हे कार्यक्रम करण्यासाठी आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असावी लागते, संप्रदायाचे विचार असावे लागतात, समाजामध्ये एक विचार असावा लागतो, त्याच वेळेस असा कार्यक्रम संपन्न होत असतो. नाही तर 10वीचे पंचायत सध्या बघतो आपण सोशल मीडिया, पेपरला, टीव्हीला काय चालू तीस सगळं अवघड झाले. सत्य घडलेली घटना मागल्या 2 महिन्यापूर्वी पुण्यामध्ये बापाने जीव तोडून पोराला शिकवलं, पोरगा अमेरिकेत गेलं शिक्षणासाठी, शिकायला तिकडे गेलं, त्याने तिकडे मंडळी केली अमेरिकेची पांढरी आपला चॉकलेटी कलर बर का ओंकार महाराज. आपली भारतातली माणसं लई गोरी नाही तर लई काळी नाही, आपला कलर मीडियम मध्ये या. आणि त्याने मंडळी केली पांढरी, त्याला 2 पोरं झाली, ती झाली तांबडी. बापाला माहितच नाही लग्न झालं, त्याला वाटलं अजून शिकवतोच आहे मागं. इतकी अवघड परिस्थिती, म्हणजे काय त्या बापाच्या अंतकरणाला वाटलं असं. आणि 7 वर्षानंतर ती पोरग सगळे बिराट घेऊन परत इकडे माघारी आलं महाराष्ट्रामध्ये. म्हातारा बसलो होतो सोसायटीमध्ये पेपर वाचित आणि उतारला त्याच्या मग ती मॅडम सन इंग्लिश भाषा हाणायची. म्हातारा म्हणला कोण आहे सुनबाई, अरे मिस कॉल तरी द्यायचा ना, निदान लग्न झालं सांगायचं तर. मी कशासाठी लोकांचं मान कोरलं बुवा, म्हणजे तुला मोठं करण्यासाठी मी किती लबाड्या केल्या. खाली चिंगळ्या कांदा घातलं, वर मोठ्याला कांदा घालून मी पोती एक म्हणजे दुधात पाणी टाकलं, लोकांच्या मोटरी टाकल्या, पायपा पडल्या, केबली सोडल्या, शेजाऱ्याचा उसना गेल्या, रोडवर पाणी सुटीत होतं. मी काही कमी कुठाने केल्यात का तुझ्यासाठी, आणि तू लग्न केलेलं सुद्धा सांगितलं नाही. पण म्हातारा म्हणा जाऊन द्या, पोरं झाले तरी सांगेल, पण जेव्हा ते तांबडी गाडीतून उतारली का म्हाताऱ्याने अंगठ टाकून दिलं. म्हातारा म्हणे मी केलं काय, झालं काय. 5-6 दिवस पोरग राहिलं, गेलं निघून परत अमेरिकेला. म्हाताऱ्याने दास्ती घेतली, खचून म्हातारा महिन्यात आउट मेलं. गावातल्या 4-5 जण अमेरिकेला फोन केला, तुमचं म्हातारे मेले, त्यांचा विधी उरकल्या. त्या पोराने सांगितलं सुट्टी भेटत नाही, येण्याची सुद्धा माझी इच्छा नाही, तुमचा अकाउंट नंबर सांगा, फोन पे वर किंवा अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करतो. म्हाताऱ्याचा 10वा 13वा सगळा विधी तुमचा तुम्ही उरकून घ्या. सत्य घटना आहे ती. फोन करा मला, 10व्याला सगळं आम्ही करतो, पण टकला कोणाचं करू ते म्हणजे ज्याचं कीर्तन ठेवले त्याचं करू. म्हणजे बाप कोणाचा जाणार, चंपी कोणाची करायची हाय का, कोणाची कोणाला मिळणार, म्हणजे इतके अवघड पैसे. त्याच्यामुळे असे भजन पूजन करण्यासाठी माणसं सुद्धा भाग्यवान असावं लागतात. ही कोणी हॅलो भाग्यवान आहे भजन पूजन भाग्यवान माणसं असावी लागतात. त्याच वेळेस असे कार्यक्रम वैष्णवागरी सर्व काळ सदा जन जन ते टाळ, त्याला वैष्णवनिष्ठ माणसं असावं लागतात. तर असे कार्यक्रम होत असतात. असे कार्यक्रम करणं कोणाचं एक काम नाही. आज हा परिवार भाग्यवान आहे. आपल्या वडिलांच्या स्मृती प्रीत्यर्थ अन्नदान ज्ञानदान पिंडदान इतका सुंदर कार्यक्रम. हे का करायचं? आई वडिलांचं ऋण आहे माणसात, ते ऋण कमी करण्यासाठी आजचा कार्यक्रम आहे. ऋषीचं ऋण आहे, भगवंताचं ऋण आहे आणि पितरांचं ऋण आहे. समाजाची सेवा केल्यानंतर ऋषीचं ऋण कमी होते, भगवंताची भक्ती करा देवाचं ऋण कमी होते, आई वडिलांचं पुण्य स्मरण केलं पितरांचं ऋण कमी होते. म्हणून तुकोबारे सांगतात तुका फेडिता हे ऋण. जिजाबाई साहेबांचं तुकोबारांचं जेवण चालून जेवण करता करता जिजाबाई साहेब तुकोबाई म्हणतात महाराज 2 दिवस आपल्या बाबांची पुण्यतिथी आहे. अन्नदान करा, ज्ञानदान करा, पिंडदान करा, वारकरी बोला, भव्य दिव्य कार्यक्रम करा. पुण्यतिथी कोणाची? बोला सासऱ्याचे. आनंद कोणाला? सुनला. अशा सुनबाई ज्या कुटुंबात आहेत त्यांच्या दारापुढे टाळ वाजवतो. तुकोबाई म्हणजे काळजी करू नको, मोठा कार्यक्रम करू. हे भव्य दिव्य कार्यक्रमाचं नियोजन. पण अडचण अशी निर्माण झाली, ज्या दिवशी वडिलांची पुण्यतिथी आहे तुकोबाई झोपेतून उठले, इंद्रानं गेले, काकडा सुरू केला. काकडा रंगात आला की आज आपल्या वडिलांची पुण्यतिथी हे तुकोबाई विसरून गेले. तसेच भंडारा डोंगराव गेले. आसवा ईसा कुठे आठवचे नाही, देहीचं विदेही भोगदशा बघता ईस जाणाचे देही उदास गेले. अशापासून वरून ज्ञानोबाई सांगतात मी माझी आठवण विसरले जायच्या अंतकरण पारखा तो संन्यासी जाण निरंतर. देहभान विसरून ज्याचं भजन चालू त्याने समजायचं परमार्थात आपले ऍडमिशन पक्क झाले. देहावर
दास झाले गेले भजन करत करत भंडारा डोंगराव. दारात मंडप वारकरी यायला सुरुवात झाली आणि मालकच भंडारा डोंगराव गेले. कसं काय नियोजन लागलो करा विचार. एवढा मोठा कार्यक्रमाचा सोहळा आणि मालकच इथं नसते, कसं काय नियोजन लागलं. तुकोबा भंडारा डोंगराव गेले. जिजाबाला टेन्शन आलं, महाराज कसं काय ना. हा प्रसंग माझ्या पांडुरंग परमात्माने बघितला. देवाने विठून उडीत टाकली आणि तुकोबऱ्यांचं रूप धारण केलं. बैलगाडी किराणा डायरेक्ट गाडी गावात शिरली. दिवस तुकोबराय झाले. भक्ताचं काम करताना देवला जात नाही. साधा वया भक्ती का नाही लाज पण नाम आवडीने घ्या. विश्वास तर टाकून बघा दिवस सगळी कामं करतो. मला असे भक्ताचे घरी कामे न सांगता करी सगळ्या बघतात आणि पैसे देऊन माणसं आता कामाला मिळाल. देव फुकट भक्ताच्या घरी काम करतो. 1000 रुपये महिन्यात ठरला. मला हे काम करायला आणि ते करायला. ते मला शिरजी ग बस. तुमच्या सगळ्या अटी मला मान्य आहेत. माझ्या 2 अटी तुम्हाला मान्यच करा म्हणे. बोल तुझ्या काय अटी. पहिली अट मला झोपीतून उठलं की जेवायला लागतं म्हणे. दिलं. आणि दुसरी अट मला जेवलं की झोपावं लागतं. तुला झोपाय पाहिजे रे. उठलं की गिळतो आणि गिळलं की मुर असतो. तू दिंडीत कधी चालणार म्हणजे तू फक्त खाण्यावारी झोपण्यावारी जर असेल तर तुझा उपयोग काय आहे समाजाला. तसं पैसे देऊन माणसं काम करेना न सांगता देव काम करतो. कावडीने पाणी जागरी चक्रपाणी वाहे अनन्य भक्ती भावी निळा वंदी त्यांचे पाय. गाडी गावात शिरली. देवाने तुकोबऱ्यांचं बैलगाडी गावात शिरली की पारावल्या मंडळींचं डोळे फिरायला लागले. हे पारावलेले भयानक असते. नुसतं गावचं कुठं ह्याचं असं झालं त्याचं तसं. अरे तुझं बघ ना कवर लोकांची चर्चा करतो. लय गायबानी असते ती. स्वतः माळ घातली त्याची टिकून देणार. एखादा घ्या 16 ती काय बारीक आहे का काय. आणि मग ते 10 लाख वारकरी काय अन्नदान ज्ञानदान काय वारकऱ्याचं भजन वरून पाऊस इकडं फुगड्या चालून हा सुख सोहळा स्वर्गी नाही झालं ना. एकाच्या मनात परिवर्तन. त्यांनी माळच घातली गेलं गावात. आता पेताड होतं ती माळकरी झालं. मग गावाने सत्कार करावं का नाही. खात पेत होता. मूर्खाच्या नादी लागून आयुष्याची बरबादी केली ती. आईवर धावत होता. बायकोला हानीत होता. सोन्यासारखी पोर होती. त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. पण आता माळकरी झाल्या. गावाने सत्कार केला पाहिजे. गावात एखादा माळकरी झाला ना ग्रामपंचायतनं त्याला जाहीर सत्कार केला पाहिजे. सत्कार ना त्याला टूचून बोलत्यात. थापला काय बोका रेटला काय गंध. आता काय गंधन बुकान हरिपाटन काकडान. आता विमानाची घ्यायला पवाय जाताना उलटी बुडी घेतात. माळ पाण्यात सोडताना वर आल्या म्हणतात पळताना गेली ना तो काढली ती निघत नव्हती. तुला उलट्या उड्या कोणी घ्यायला सांगितलं. समाज असा आहे मायबाप. तो कसंही वागा नावच ठेवणार आहे. तू का म्हणे हसे जन नाही कानत ऐठे. परमार्थ आपण आपल्या आनंदात करायचा. गायनाची उडी आपल्या छंद मनाची आनंद. हे माणसं कशी सांगू का. आनंद आम्हाला तरी काय नीट बोलतात का. मी परवा सकाळ कीर्तन बोललो चौकात जे हरी मी म्हणजे जे हरी ते मला मावली कुठे आज खेळ. अरे आम्ही काय जुगार खेळतोय का मटका लावलाय का. आम्ही सहजच बोलतात खेळ. म्हणलं आमचा बी खेळ आहे. खेळ मांडीला वाळवंटी म्हणा. तुला ऐका वेळ दोघांचा कधी मिळून तुला जायचं खेळ. आमच्यात परपंचाची झाली वेळ तुमचा खेळ. मग गप मार ना. कसंही वागा लोकांना आवाज ठेवणार. तोंडा वा 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 ना काय घर त्याच असले समाजच तसा आहे. काय का नाही वर म्हणलं नुसतं चिरागते वाचायला बरळ त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. परमार्थ संसार आपण आपल्या आनंदात एकला चिलो रे विठ्ठल. आता इतका मोठा कार्यक्रम केला या ससाने परिवारात तरी काय कांच्या डोक्यात गणगण असं कशामुळे केला असं. अरे करू नको पण चळू नको ना. आम्ही काय पावती बुक ठेवलंय का काय तुला पावत्या. तू निवांत कीर्तन आहे पंगत आहे मिष्टान्न आहे पंचपक्वान आहे कचून खा घरी जाऊन निवांत झोप. पण जास्त डोकं लावायची गरज काय तुला. हा कार्यक्रम काय करायचा सांगू का. हा सोहळा पाहण्यासाठी वैकुंठ आप्पा ये लोकात नाही थप मारा. हा सोहळा ते स्वर्गातून पाहतात नाही. तुकोबा सांगतात तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते आशीर्वाद
होते करा अन्नदान. पण ही प्रश्न करण्याची संख्या वाढली की खऱ्या माणसाला त्रास होत असतो. तुकोबारांच्या आवाज बॉक्सर दुसरा म्हणला त्यांच्या वडिलांचं पुण्यस्मरण. भगवंत गेले तुकोबारा तिकडे भंडारा डोंगरा बसलेत भजन करून दगडाचे टाळ कोण त्यांचा तिकडे आणि देव सगळं नियोजन कीर्तन सुरू झालं. पण तुकोबारांचं म्हणजे देवाचं कीर्तनात लक्ष नाही. बाकीचं नियोजन स्वयंपाकाचं नियोजन पाहुण्याची व्यवस्था. जिजाबाई म्हणायची कीर्तन म्हणल्या आमच्या मालकाला दिवस कळत नव्हता रात्र कळत नाही. आज तुकोबारांच्या कीर्तनात कसं काय लक्ष नाही. तिला वाटायचं माझ्या सासऱ्याच्या पुण्यतिथी दिवशी माझ्या मालकाला संसार कसा करायचा ह्याची अक्कल आली. ती पळत पळत यायची आणि म्हाताऱ्याच्याच फोटोच्या पाया पडायची. बाबा माझ्या तुकाराम महाराजाला असं संसारात शिकून किंवा महिन्याला पुण्यतिथी घाली. म्हातारा हो फोटोतून हसायचं आणि ते म्हणायचं आग आवले ते तुझा मालक नाही ते जगाचा मालक आहे. पण मी जर सांगाय फोटोतून बाहेर आलो तर टाळकरी थांबवते का. म्हाताऱ्याला मजा वाटायची माझ्या पुण्यतेला देवाला. तुकोबारांचे वडील बोललो बा म्हणा त्यांच्या पुण्यतेला देवाला. आणि आज या ठिकाणी आमच्या आपांच्या पुण्यतेला देव नाही का कीर्तनाची जागा देते पांडुरंग बाता यापाशी पांडवा हरपला मेघ वसावा जेत नाम घोष बरवा करते माझा. जिथं भगवान पडलं वारकऱ्यांना जेवणाचं नियोजन वगैरे सगळं झालं. भांडी वगैरे धुवून पुसून देवाने ओके चकाचक करून बैलगाडी ठेवली. तुकोबाराय म्हणतात आवलीला भांडी पोच करून आलो. हे तुकोबाराय गावातून निघून गेले. ओरिजिनल तुकोबाराय गावात शिरली. संध्याकाळी भजन तिकडे संपूर्ण तुकोबारांच्या मग लक्षात आलं आज आपल्या वडिलांची पुण्यतिथी होते ना. आपण तर भंडारा डोंगरा गेलो. आता जिजाबाई काय बोलून सांगता येत नाही. बरं पुण्यतिथी तिची तिने आठवण करून दिली होती. बरं पुण्यतिथी तिच्या वडिलाची नव्हती ना माझ्या वडिलाची. तिनं आनंद मला लक्ष नाही. भगवंता मोठं संकट आले कसं तारायचे तर नाराज आणतो करणार. तुकोबाराय घरात प्रवेश केला. जिजाबाईने घरात असा आवाज टाकला थांबा घरात येऊन. तुकोबाराय घरात बेगेन ना काय महाराजांना बाहेर चुका केला. आईसाहेब घरातून बाहेर आल्या. महाराजांची आरती सुरू केली. तुकोबाराय आरती सांगितलेलं काम ऐकलं नाही तरी सुद्धा आरती 100% मदन आरती करते काही टूचून. कारण महिलांची तत्व आपल्या लवकर डोक्यात येणार नाही. तुकोबाराय गप मला आपलं चुकलं तर गपची बसा. आणि पती पत्नीच्या नाता ज्याचं चुकलं त्याने गप बसायचं. भांडणच वाढत नाहीत. मग तोंडाला तोंड लावलं की पेटलंच समजायचं. कमीपणा घ्यायला शिका तर संसार टिकत असतो. पण बोलणंच इतकं वाईट असतं आपलं की नावच काढू नका. कुणीच कमीपणा घेत नाही. नवरा बायकोच्या भांडणाने मालकीन मालकाला मला नाही काय काय म्हणे सांभाळू तुमच्या संसारात ना. पोराला सांभाळू पोरला सांभाळू घरदार सांभाळू शेती सांभाळू का म्हाताऱ्याला सांभाळू तिथे गेल्यावानेच करते काय काय सांभाळू. मालक मला काहीच नको तोंड सांभाळू. सगळी भांडणं हितनच आहेत ना. मालकाचं डोकं दुखत होतं मालकीन मालकाचं डोकं दाबीत होते. डोकं दाबता दाबता मालकीन मालकाला म्हणाल होय व लग्न झाल्यापासून तुमचं डोकं दुखल्यानंतर मी तुमचं डोकं दाबते. लग्नाच्या आधी तुमचं डोकं दुखलं तुमचं डोकं कोण दाबायचं. ते मला लग्नाच्या आधी माझं डोकंच दुखत नव्हतं. तुला हार घातला तशी डोकेदुखी वाढली म्हणला. नाहीतर माय सुखानं जगत होतो म्हणला. मी मला दुर्बुद्धी सुचली मी येड्यावरी केलं म्हणला. आता इतकं टुचून म्हणलं कसं ना आता ठिकाण आयुष्यावर त्याच्यामुळे कमीपणा घ्या समजून घ्या. आणि पती पत्नी एक विचार किंवा ज्ञानोबाऱ्या सांगतात न मोडता दोन्ही आकार घडले एकाचे शरीर हे अर्धनारे नटेश्वर रोपे दिशा चंद्र ते चंद्रकाळ शंभू ते तांबिका ते विवेका असणे असा एक विचार आपल्या कुटुंबामध्ये असावा तर ते नातं टिकणारे. तुकोबारामध्ये चुकले तर गप बसा. घरात गेले बसाय पाठ टेकाय पाठ होता त्यांचा घमघमाट पंचपाकोणाचं ताट सगळी व्यवस्था पुढे केलेले. तुकोबाराय म्हणजे एवढी शाळा जेवण करता करता जिजवाय तुकोबाराय म्हणतात महाराज काय दिवसभर काम केले हाताला हात एका पायाला पाय. तुकोबाराय भंडारा डोंगर होतो पण हिथं कोण आलं. तुकोबारायच्या लक्षात आलं माझ्या रूपामध्ये भगवंताने इथं सगळा सोहळा पार पडलेला आहे. भगवंताला हात मध्ये भगवंता मी घरामध्ये नसताना माझ्या रूपामध्ये पुण्यतेचा सोहळा पार पडून निघून जातो. चोरून भक्ती करा तुला परत यावं लागेल दर्शन द्यावं लागेल.
देवाला तुकोबाने प्रश्न केला, माझ्या वडिलांच्या पुण्यतिथी या दिवशी तुम्हाला काम करण्याची गरज काय होती? तर देवाने उत्तर दिलं, तुकोबाने तुमच्यावर तुमच्या वडिलाचं ऋण आहे, पण माझ्यावर तुमच्या 8 पिढ्या पंढरपूरच्या वारीचं ऋण आहे, आणि ऋणाच्या बोजातून मुक्त होण्यासाठी तुमच्या रूपामध्ये मी काम केलं. आणि जगाच्या बापाला वडिलांच्या पुण्यतिथीला आणण्याची ताकद तुकोबाऱ्यांसारख्या हरिभक्तामध्ये आहे. पण तुकोबारे म्हणतात, माझ्यामुळे देव आले नाही, माझ्या परंपरेच्या सेवेमुळे आले. पण परंपरेने सेवा नेमकी काय केली? त्या सेवेचं स्वरूप अभंगाच्या एकादशीचा उपवास, द्वादशीचं पारणं, राखीला दारवंटा म्हणजे संत महात्म्याने घालून दिलेली परंपरा आम्ही जोपासतो. वेद मार्गे मुनी गेले, याचे मार्गे चाललो, आणि याच मार्गाने मार्गे बहुत याचे गेले साधू संत. या मार्गाने अनेक साधू संत गेलेले आहेत, त्याच मार्गाने आम्ही चाललो. याचा अर्थ राखीला दारवंटा, उपवास पारणे, राखीला दारवंटा. आणि या परंपरा निर्माण होण्यासाठी आमच्या संतरूपी मायबापाने केला भोगवटा आम्हाला, आणि कष्ट यातना भोग सहन करून या परंपरा निर्माण. आज आपल्याला गंध लावताना, माळ घालताना, दिंडीमध्ये चालताना आनंद वाटतो. पण ज्या ज्ञानोबाराने तुकोबाराने हा संप्रदायाचा पाया रचला, ते कळत झाले, संप्रदाय वाढवला, त्या काळात किती संकटाचा सामना. त्यांना विचारा, वारकरी संप्रदायाचा पाया भक्कम होण्यासाठी म्हणजे ज्ञानोबारांच्या आईवडिलांना देहांत प्रायचित्त घ्यावं लागलं. केला भोगवटा आम्हा लागे, फुकट या परंपरा निर्माण होत नाहीत. आता वारकऱ्याला काय टेन्शन आहे? ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम हाय का? कशाची कमतरता? एवढे वारकरी एक सुद्धा उपाशी राहत नाही. केवढा मोठा पराक्रम आहे, ही किती मोठी ज्ञानोबा आहे, तुकोबारांची ताकद आहे. पण या परंपरा निर्माण होण्यासाठी त्यांनी अनेक केला भोगवटा आम्हाला अनेक कष्ट यातना सहन केलेला आहे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेमध्ये पाहू. आता टाळी मुखाने नाम सगळ्यांनी मोठे प्रेमाने भजन करायचंय. आवाज वाढवा. हार घालण्यासाठी घरातली मंडळी पुढे या. विठोबा
भोगवटा आम्हा लागे. आमच्यासाठी आमच्या वडिलांनी भोगवटा सण केला. प्रत्येक बाप आपल्या मुलासाठी स्वतःचं जीवन जळत मुलाचं जीवन उभं करत असतो. आणि आपल्या बापाचं मुलाविषयी किती निस्वार्थ प्रेम असते ऐका. जेवढं प्रेम आईचं असतं तेवढंच प्रेम वडिलाचं असते. आईचं प्रेम हे डोळ्याला प्रगट दिसते, बापाचं प्रेम दिसत नाही. आई वडील आपल्या मुलावर किती निस्वार्थ प्रेम करतात ऐका. हॅलो 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 सुरू. कष्ट करो समाजामध्ये मोठं करायचं. आईबापांची. थकलेले बाप दारात बसलेले. तुम्ही बाहेरून फिरून आले, बाबा जेवले का? आई तुझी तब्येत ठीक आहे का? 2 शब्द प्रेमानं गोड बोला. आई अख्ख्या गावात सांगते माझा दादा मला म्हणतो तुझ्या तब्येतीची काळजी घे. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्यांचा आनंद सामावला. म्हातारमधामध्ये त्यांना दुसऱ्या औषधाची गरज नाही. तुमचे प्रेमाचे 2 गोड शब्द हे त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं टॉनिक आहे मायबाप. आणि ते प्रेम द्या आणि त्यासाठी ते वैचारिक परिवर्तन घडावं यासाठी धर्म म्हणले पाहिजे. आई वडिलांची सेवा करा असं आम्ही फक्त तुम्हाला सांगायचं नाही. आधी आम्ही सेवा करायची मग तुम्हाला सांगायचं. आम्ही बोंबलत करायचं तुम्हाला डोस द्यायचा लोक बदलाय मोकळे नाही. एका महाराजाचं तसंच झालं. नुसत्या प्रवचनात मोठ्याने आरडायत मातृदेव हो पितृदेव हो मायबाप केवळ काशी त्याने नमाज आहे तशी लोक म्हणजे काय आदेश नुसती प्रमाणच आहेत.
निम्या प्रवचनात म्हातारा उठले चप्पल काढली महाराजाच्या डोक्यात खाड ठोका टाकला चप्पल म्हातारा 2-4 पुरा करायला लागला महाराज म्हणजे धरू नका म्हणले का हे माझे वडील आहे मग बाबा महाराजाला का हाणलो म्हातारा म्हणते हे प्रवचन तुम्हाला सांगते आई वडिलाची सेवा करा मलाच घरी खायला तुकडा देता म्हणून ह्याला माणसात चोप नाही आम्ही तुम्हाला सांगायचं नाही आधी आम्ही येत राहायचं तू का म्हणे अंगी व्हावे आपण तरीच महिमान हे गेलं पडून महाराज लोकांच्या सांगितलं बघा ना तुम्हाला किती आनंद झाला चेहरच खुलावलं तुमचा आमचंच कसं पटत तुम्हाला महाराज लोकांचं आमचं नाही तुमचं सांगितलंय फक्त आमच्यावर घेऊन सांगितलंय विठ्ठल मग संस्कार त्या जिजाऊ माते आमच्या छत्रपतीने कसे घडवले कसे घडवले माझी जाऊने माझी जाऊने दिया राष्ट्रातले आपण माणसे स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा मावळ्याच्या तलवारी पुढे नखराच नव्हता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रात्रीचा अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा आणि या महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान असणारे आपण माणसे शून्यातनं विश्व निर्माण केलं माझ्या छत्रपतीने शून्यातनं माणसं मोठी आज आपणनी त्यांचं जीवन अत्यंत कष्टातून अनेक संकटाचा सामना करून हे सगळं वैभव निर्माण झालेलं आहे आणि हे कष्टाशिवाय माणसं मोठी होत नाही कष्ट करावं लागन घाम गाळावं लागन साधना करावं लागन त्याच वेळेस देवाला द्यावं लागतं म्हणून आपल्या बाराकडे सुरुवातच क पासून क या शब्दाचा अर्थ कष्ट करा काम करा कर्तव्य करा हे सांगण्यासाठी कै आधी काम करा मग खा ख बाराकडे नीट ऐका बरं का क ख ग घ कष्ट करा क मग खा म्हणून ख पण खायचं त्याच्यातलंच खा सगळ्यात खा पण 3 गोष्टीला खाऊ नका देवाचं खाऊ नका गावाचं खाऊ नका आणि भावाचं खाऊ नका बाकी हाना काय हाणायचं पण हे 3 गोष्टी तरी जरा सांभाळून जरा थोडं नका खाऊ ह्याच्यात सध्या ज्याला त्याला गर्वच झाला कोणी वाकायलाच तयार नाही कोणाला पदाचा कोणाला रूपाचा कोणाला कलेचा कोणाला गुणाचा कोणाला कर्तृत्वाचा कोणाला नेतृत्वाचा कोणाला दातृत्वाचा नुसता गर्वच आणि ज्याला गर्व झाला ते 100% घसारणार म्हणून ग घसर गुंडी हा लगेच घसारचे घसरायचं नसेल जगात क्रांती करायचं असेल कधीच कोणाचा चमचा होऊ नका चव हा चमच्याला एक चित्र असतो जे चित्र राहतो त्यालाच मोकळा करतो हळूहळू करतो ते ध्यानात येत नाही चमचे तोंडावले खास बोलतात वा 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 तुमच्यासारखे व्यक्तिमत्व तालुक्यात नाही तोंडाला पुढे गेल्या भंगारा येते त्याने तर गावच वाटू केले तुमच्या तरी छत्रपती नक्कीच होणार म्हणून छ आणि ज्याला छत्रपती व्हायचंय त्याने कधीच कोणाला जळू नका ज माणसाने मळका असावं पण जळकं नसावं सध्या नवीन रोग आलाय जळका रोग इकडं आलाय का सगळीकडेच त्याचे लक्षण सांगा करमत नसणे डोकं जड होणे उदासी भरणे दुसऱ्याची प्रगती बघून पोटात दुखणे जळका रोगाची लक्षणे सांगितले औषध बी सांगावं लागेल बस त्या औषधाची किंमत असेल हे गावचं नाव आहे देहू डॉक्टरचं नाव तुकोपर्यंत औषधाचं नाव आहे गाथा हे औषध आहे आणि त्याच्यात बरेच प्रकार आहेत काही इंजेक्शन आहेत काही गोळ्यात काही स्लाईन आहेत जळक्या रोगावली पहिली गोळी तुका म्हणे चित्त करारे निर्मळ योनी गोपाळ राही तिथे चित्त निर्मळ ठेव पहिले गोळी एवढ्या नाही फरक पडला दुसरी गोळी मोकळे मन रसाळवाने याचं गुणी संपन्न मन मोकळं ठेवा चित्त निर्मळ ठेवा जळाजळी होणारच नाही आणि जळू नका आपली माणसं मोठी करायची का आपला गायक आहे वादक आहे परिसरात कीर्तन करायला संस्था टाकले दुकान टाकले व्यवसाय टाकला बिझनेस टाकला करा ना सहकार्य गावातला माणूस तालुक्याच्या राजकारणात जमकत असेल गावाने मिळून सहकार्य केलं पाहिजे तांगड्या ओढू नका त्याच्या तांगड्याला धरून जगा जळू नका जव
म्हणजे आयुष्यात कधी कुणा जळाला नाही, दिवसा त्याची झाडाझडती होऊन देत ना. आयुष्यात टकाटक राट, मुद्द्यावर ठाम राठ, संकटाला डगमगू नका ड, मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका ढ, प्रत्येक क्षेत्रात तरबेज वागत, तरबेज असेल थकू नका थ, यश मिळून पण जरा दमदारा द, दमदारण्यासाठी धाडस ठेवा ध, धाडशी जरी झाला तरी नम्रता सोडू नका न, त थ द ध न. एवढेच बाराकडे भरपूर झाले तुम्हाला. आता सगळे जे एकदा सांगितले लोड येत असतो. हुशार डॉक्टर असतो ते गोळ्या सुद्धा मापात देत असतो. लई गोळ्या एकदाच खाल्ल्या मग चेक करत असते, त्याच्याने तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या. आता फक्त पथ्य पाळा विठ्ठल. सुरुवात काय कष्ट करा. कष्टाशिवाय हे असे वैभव निर्माण होत नाही. असं बंगल्याचं नाव आहे कृषीराज. त्या कृषीनं काळ्या आईनं जर एकदा कृपा केली काय कमी. आणि आपल्या भागात सगळे उज्ज्वलता आहेत. मगाशी जो ओंकार महाराज हे सगळे म्हणले बरोबर का नाही. या भागात तुमच्या तिकडे पाणीच नाही, बघायलाच नाही. मराठवाड्यात नुसतं पिवळच दिसन. तिकडं काही करा पिवळं तुर्र पिवळी सगळं पिवळं हिरो दिसनच. म्हणजे इकडे जरा बरं वाटते मला. त्याला पुण्य करावं लागतं तेव्हा केण्याच्या भागात जन्म मिळत असतो. तुमचे भाग गरम आहे. सगळं नदी इकडून कॅनेल खिसबी गरम आहेत. पण लय पैसा आला बी परमार्थ सुचत नाही. हे बी शोकांती काय. कारण पैसा आला की अनर्थ वाटतात. पण पैसा येऊन बी जेव्हा परमार्थाला टिकून राहिला तेव्हा खरा वीर आहे विठ्ठल. काळी आई सोनं देत होती, सोनं देत आहे, सोनं देणार. फक्त निस्वार्थ भावनेनं त्याची सेवा करत राहा. आणि ते आपली माता आहे त्या कृषीवर. आणि सगळी प्रगतशील बागायतदार मंडळी तुमच्या कृषीमध्ये सगळीकडे आहेत. आणि म्हणून कष्टाशिवाय होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 4 भाव आहेत पण एक विचार आहे. ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन असतं. ज्या गावात एकी असतं त्या गावाच्या तालुक्यात वजन असतं. शास्त्रच तसे आहे. सुशिक्षित माणूस द्राक्ष गेला कसे द्राक्ष बोला कसे द्राक्ष म्हणले 50 रुपये किलो. ते कॅनरा म्हणला जरा किंमत कमी कर ना. म्हातारे म्हणले खालचे जे मुगळे आहेत ना 5 रुपये किलोने घेऊन जा. क्वालिटी तीच. मग किमतीत का बदल हा द्राक्षाचा गडे यांचा एकात एक जीव गुंतलाय. किती संकट आले तरी एकमेकाला सोडित नाही. सुखात संगीत दुःखात संगीत कमी जास्त दमून जाते. रात्री अपरात्र एकमेकाच्या हाकेला होत देतात. म्हणजे 50 रुपये किलो. खालचे जे मोकळे आहेत ना हे भावबंदच चोपलेत. तू फुकाट म्हणलं तरी घेऊन जा. म्हणजे मोकळ्या द्राक्षाला जर पाठीत किंमत नाही तसं मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल काय. किती सोपं शास्त्र आहे. मेजॉरिटीला किंमत आहे. संघटन एक सांगा. ज्ञानोबाने रेडा बोलना भिंत चालवली. सचिन महाराज हा मोठा चमत्कारच ना. ज्ञानोबाचा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. मेळ विले मांदे वैष्णवांच्या 18 पगड जातीतले वारकरी एका छत्राखाली आले. ज्ञानदेव रचिला पाया हा माऊलीचा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. संघटन 700 वर्ष होऊन गेले. एकच मीटिंग झाली त्याच्या परत मीटिंगच नाही. अजूनही हे संप्रदायाची इमारत वाढतच चाललेली. संत कृपा झाली इमारत फला. आणि सांगण्याचा उद्देश एकीला किंमत येते अशी या कुटुंबामध्ये एकी आहे. आणि म्हणून एवढा सुंदर कार्यक्रम या परिवाराच्या हातून या ठिकाणी संपन्न होत आहे. केला भोगवटा आम्हाला प्रत्येक बाप मुलासाठी भोगवटा सण करतो. तुकोबाराय म्हणतात देवा या परंपरेने मी तुझा पाईक आहे. वंश परंपरेने सुद्धा पाईक आहे. ज्ञान परंपरेने सुद्धा पाईक आहे. अवतार परंपरेने मी तुझा पाईक आहे. एवढी सेवा करून मला जर तुमच्या चरणाजवळ जर जागा तुम्ही देत नसाल तर माझ्या सेवेचा उपयोग काय झाला. अभंगाच्या शेवटी वंश परंपरा
तुका मोकलिता लाज कवला असा मुलाचा बहर मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ससानी परिवाराने अत्यंत गोड कार्यक्रमाचं संयोजन आयोजन नियोजन केले. या परिवाराला कोटी कोटी धन्यवाद. या परिवाराच्या हातून बोल नका अशी देशाची धर्माची वारकरी संप्रदायाची समाजाची काळ्या मातेची सेवा घडत राहू अशी ठिकाणी विनंती करतो. आपणच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन. संपूर्ण संप्रदायाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्या परिवारानं त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ एवढा गोड कार्यक्रम अन्नदान ज्ञानदान या ठिकाणी आयोजित केलेल्या परिवाराच्या हातून अशीच ही सेवा घडत राहावी या ठिकाणी विनंती. या निमित्तानं उपस्थित सर्वरती महारथी मंडळी समाजकारणातील राजकारणातील संप्रदाय क्षेत्रातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांचा नामोल्लेख करणे शक्य नाही. आभार. ज्ञानोबा तुकोबरायांची तेजपुंज मूर्ती मंदिराच्या समोर शिवाजी महाराज संभाजी महाराज विवेकानंदांचे पुतळे हजारो झाडे तर नंदनवनात आले वाटतं. एवढं भव्य संस्थान अगदी कमी वयामध्ये भगवंताने माझ्याकडून परिपूर्ण करून घेतलेलं आहे. असेच सगळ्यांचे प्रेम आशीर्वाद असावे अशी ठिकाणी विनंती करतो. वाडीला पूर्ण करा. तुकोबरायांच्या वैकुंठ गमन सोहळ्याचा अभंग होईल. नंतर पुष्पवृष्टी होईल. बसल्या ठिकाणी सर्वांनी आपल्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करायची आहे. नंतर आरती होईल. श्रद्धांची कुणाला मनोगत व्यक्त करा. अगदी 5 मिनिटांमध्ये सगळा कार्यक्रम संपन्न होईल. वाडीला पूर्ण आज आपल्या गावचे आदरणीय शेतकरी शेतीनिष्ठ संजय ससाने व त्यांचं सहकारी सगळे कुटुंब परिवार
यांच्या वतीने वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज पठाडे महाराष्ट्राचे एक नावाजलेले महाराष्ट्राच्या ग्रामस्थ त्यांचे ऋणी आहे. तसेच त्यांच्याबरोबर आलेले आदरणीय जगताप महाराज, ओंकार महाराज जगताप, पठाडे महाराज आणि कीर्तनकार यांनी या सेवेचा इथं लाभ दिला. त्या ग्रामस्थ आणि ज्यांनी आमंत्रित केलं त्यांना शुभाशीर्वाद असा कार्यक्रम आमच्या गावचे हार्मोनियमचे नानासाहेब तावरे आणि प्रकाश जाधव यांनी या सेवेचा लाभ दिला. हार्मोनियमचे आणि पकवाज वादक, तसेच आमच्या नजीकचे गावचे विठ्ठलवाडी भजनी मंडळ व वाघाची वाडी भजनी मंडळ यांनी वेळोवेळी आमच्या गावावर त्यांचे फार उपकार आहेत. त्यांनीही साथ दिली, त्याबद्दल ससानी परिवार त्यांची ऋणी आहे. ही विनंती या भोजना विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत. पाहताची होती दंग आज सर्व संत, विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत. युगे 28 उभा विठू विटेवारी, धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी. अनाथांचा नाथ हरी असे दयावंत, विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत. कुठली ती होती माती कोण तो कुंभार, घडविता उभा राहे पहा विश्वंभर. तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत, विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत. पाहुनी या विटेवरी विठू भगवंत, दत्ता म्हणे मन माझे होई तेथे शांत. गुरु कृपे साधियला मी आज